मला वाटलं नव्हतं मालक हे सोपान आजोबा इतके पाताळ यंत्री असतील. अरे इतकं वय झालं त्यांचं तरी अजून त्यांना खजिन्याची हाव आहे आणि त्यासाठी ते मला भितवण्याचा प्रयत्न करतायत. मला मी तुम्हाला सांगतो मालक, त्यांना आत्ताच्या आत्ता आपल्या वाड्यातून हाकलून लावा तुम्ही. विष्णू, फुटाण्यासारखा तडतडू नकोस रे बाबा. मला एक सांग, सोपान काका असं म्हणाले का या वाड्यात खजिना कुठे लपवलाय हे त्यांना माहिती आहे? नाही, पण त्या माणसाची नियत काय मला बरोबर वाटत नाही. 2 मिनिटं देवासारखा शांत उभा राहा. मला जरा विचार करू दे. शुभ्रा, शुभ्रा, किती वर्षांनी हात लावला तानपुऱ्याला. मग का सोडलं गाणं तुम्ही? बाबा कालच सांगत होते की तुम्ही किती छान गाता ते. बाबांना हे गाणं खूप आवडतं. सोडलं नाही ग बाई, सुटलं आपोआप. संसाराच्या धबडग्यात राहूनच गेलं. हे नेहमी मागे लागायचे, पण एका पाठोपाठ एक 3 मुलांचं करण्यात सगळी वर्ष निघून गेली. हा, आता मुलं मोठी झाली आहेत, स्वतंत्र झाली आहेत, पण माझी वेळ निघून गेली. आता नाही शक्य. का नाही? तुम्ही अजूनही रियाज केला तर? नाही ग बाई, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि आता इच्छाही नाही राहिली. पण तू शिकतेस ना, शिक शिक. देवानं दिलेली कला वाया घालवू नकोस. आणि हे सुद्धा तुम्हीच मला सांगताय. ज्याचं वाया जातं ना, त्यालाच त्याचं जास्त महत्व कळतं. मग कधी ऐकायला मिळणार तुझं गाणं आम्हाला? तुमचं गाणं ऐकायला मिळालं की लगेचच. तू काय वेडी आहेस का? अगं, गणपतीच्या आरत्या म्हणण्यापलीकडे माझा आणि गाण्याचा गेल्या कित्येक वर्षात संबंधच नाही आलेला. तानपुराची तार छेडलीच आहे तुम्ही, तर मग एखादं गाणं म्हणा ना माझ्यासाठी. आता सकाळी सकाळी मी गाणी म्हणत राहिले तर घरातली कामं कोण करणार? बघ, तुला तेच विचारायला आले होते की जेवणाचं काय करूया. आज प्रियाही नाही जेवायला आणि आधी नाही, आपण दोघीच आहोत. काय करूया? मग तर काहीच नको करूया. आई, तुम्ही गाणं गायलात ना तर आपोआप पोट भरेल माझं. तुला फाजीलपणा काय सुचतोय ग? मी जातेच. एक गाणं. नाही ग बाई, मी काय म्हणतो मालक, या मी सोपान सांगतोय तेवढंच कर आणि तसंच वाघ. कळलं? ठीक आहे. नक्की काय करायचं? सोपान काकांना मदत केल्यासारखं दाखव. काय? अहो पण ते माझं बोलणं पुरतं ऐकून घेणार आहेस का विष्णू? सांगा. माझी अख्खी हयात गेली त्या खजिन्याचा शोध घेण्यात, पण त्याचा मागमूसही लागला नाही मला. सोपान काका
माझ्याही आधीपासून या वाड्यात आहेत. महादेव दादानी तो खजिना लपवला त्यावेळी सोपान काका त्यांच्या ऐन तारुण्यात असतील. त्यांना नक्कीच काहीतरी माहीत असणार, कारण त्यांनी नक्कीच काहीतरी पाहिलं असणार, ऐकलं असणार. केवळ आता शरीर साथ देत नाही म्हणून त्यांना तुझी मदत हवी आहे. ती मदत केल्यासारखी दाखव. मी नाही मालक असं खोटं खोटं वागू शकत. का रे चोरा? महाशिवरात्रीच्या उत्सवात गावच्या नाटकात नारदाची भूमिका अगदी चोख वठवलीस. ते वेगळं मालक. काहीही वेगळं नाही. इथेही तुला नारदाचीच भूमिका करायची आहे. सोपान काकांना नेमकी काय माहिती आहे ती त्यांच्याकडून काढून घ्यायची. गेली अनेक वर्ष या वाड्याच्या उदरात गडप झालेलं रहस्य, त्यावर पुन्हा प्रकाश पडू दे विष्णू. मला खजिन्याचा मोह नाही विष्णू, पण आयुष्यभर प्रयत्न करूनही या वाड्यातच कुठेतरी असलेल्या एका गोष्टीचा आपल्याला शोध घेता आला नाही. याची बोच लागली आहे मनाला, बुद्धीला. शब्दकोड पूर्ण सोडवल्यावर एकच शब्द अडून राहावा तसं झालंय. जा, मी सांगितलंय तेवढं कर. ठीक आहे. बोल काय आहे? इतक्या वृक्षपणे का बोलतोयस तू माझ्याशी आधी? तसं काय नाही आहे का? बोल. काही नाही, पुन्हा तेच विचारायला फोन केला होता. प्लीज मला एकदा भेटशील आधी? सुलेखा, यानंतर आपण पुन्हा भेटायचं नाही, या विषयावर बोलायचं नाही. मला सगळं मान्य आहे आधी. पण जर कधीतरी थोडं जरी माझ्यावर प्रेम केलं असेल तर एकदा भेटशील प्लीज? सुलेखा, आता भेटून काय होणार आहे? तुझ्यासाठी काही होणार नसेल, पण माझ्यासाठी खूप खूप काही आहे आधी. तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण खूप प्रेशियस आहे माझ्यासाठी. आणि अशाच काही आणखी क्षणांची भीक बघते तुझ्याकडे. प्लीज मला भेटशील? प्लीज नाही म्हणू नकोस आधी, प्लीज. प्रेम म्हणून नाही, मैत्री म्हणूनही नाही, पण माणुसकी म्हणून प्लीज प्लीज एकदा भेटशील? ठीक आहे. कधी, कुठे आणि किती वाजता? सेम प्लेस. तू भारतात परत आला होतास तेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो.
तिथेच. वेळ तू सांगशील ती. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळच वेळ आहे आधी. आज संध्याकाळी 7:30 वाजता. थँक्स आदी. तुला माहित नाही तू मला काय दिलेस ते. बाय. बाय. सोपान आजोबा झोपलाय का? उठा, मला फार महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. सोपान आजोबा, सोपान आजोबा, मी खूप विचार केला. तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. शेवटी आयुष्यात कुणीच कुणाचा नसतो. काय मिळालं हो मला इथे आयुष्यभर राबून, आणि उद्या अचानक मालक गेले तर मग माझं काय? त्यांची मुलं तिकडे मुंबईत. उद्या वाडा विकून टाकलं तर मी येईन ना रस्त्यावर. अहो, ते कारकुनांना मिळते तशी पेन्शन सुद्धा कोणी देणार नाही मला. आजोबा ऐकताय ना तुम्ही? आजोबा, मी सकाळी थोडा चिडलो होतो, पण नंतर विचार केल्यावर माझी ट्यूबलाईट पेटली. मी तुमच्या बरोबर तो खजिना शोधायला तयार आहे. आजोबा, तुम्हाला माहिती आहे तो खजिना कुठे आहे ते? हा विष्णू, विष्ण्या, मी तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात रे. मला फसवतोस? मी सांगितलेलं सगळं त्या दिनानाथाकडे पचकलास आणि त्यानं तुला पडवून इथं पाठवलंय, खरं ना? अहो, काय बोलताय तुम्ही? मी आता कसं समजावून सांगू तुम्हाला? मी काय केल्याने तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? तुला परीक्षा द्यावी लागेल. कसली परीक्षा? सांगतो. देवा मालव, मला झोप येते. आओ आओ. नहीं, मुझे आपसे कोई बात नहीं करनी है अभी. नहीं, क्या क्या जरूरत क्या है, फायदा क्या है? देखिए साहब, हाँ, दिन भर मैं आपके फोन का इंतजार करता रहा ऑफिस में गधे की तरह, और आप अभी फोन कर रहे हैं क्योंकि आपके पास अभी टाइम है. नहीं नहीं, लेकिन मेरे पास कोई टाइम नहीं है. नो, क्या कर रहा हूं? झक मार रहा हूं मैं. नहीं बात करनी है मुझे, नहीं काम करना है आपके साथ ना आपकी कंपनी के साथ. दैट्स इट. नकोय मला आता. कोणाशी भांडत होतास? आहे ग, एक क्लायंट आहे ग. वीट आलाय मला या सगळ्या लोकांचा. आता बोलवतोय मला मीटिंगसाठी. त्याच्या बापाचा नोकर आहे मी. त्याच्या बापाचा नाहीयेस, पण कुणाच्या तरी आहेस ना? ए, आता तू सुरू करू नकोस काहीतरी. ओके, सॉरी. नाही बोलणार मी, बस. नाहीतर इतके वर्ष बोलून काय फरक पडलाय म्हणा. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? बाळ, तुझ्याकडे कपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे, बुद्धी आहे, सगळंच आहे तुझ्याकडे. पण हे सगळं तू दुसऱ्यांसाठी खर्च करतोस. त्याला कोण काय करणार रे? नुसती बुद्धी असून भागत नाही मॅडम. भांडवल, कॅपिटल, ऐकलेत ना हे शब्द? ते सुद्धा लागतं. बाळ, तू कुठच्या जमान्यात आहेस? आजकाल आपली बुद्धी हेच आपलं कॅपिटल असतं.
आपल्याकडे जर का बुद्धी असेल ना तर हजारो लोक तयार असतात पैसे फेकायला. हो का? पण या हजारातला एकही मला सापडलेला नाही अजून. कारण तू शोधला नाहीयेस, कारण वेळ नाहीये माझ्याकडे. कारण तू नोकरी करतोस. जो वेळ तुला तुझा बिझनेस डेव्हलप करण्यात घालवला पाहिजे तोच वेळ तू इतरांची चाकरी करण्यात घालवतोस आणि त्यांना तो वेळ सुद्धा पुरत नाही बाळ. म्हणून तुला असे फोन येतात वेळी अवेळी. हे बघ पूनम, मी स्वतःचा बिझनेस करायचा ठरवलं ना तर एवढा सुद्धा वेळ राहणार नाही माझ्याकडे. चालेल? चालेल मला. बाळा तू जर का सकाळी गेलास ना कामावर आणि थेट रात्री आलास ना तरी चालेल. कारण मला या गोष्टीचं समाधान असेल की तू जे काही करतोयस ना ते स्वतःसाठी करतोयस. बाळा तुझ्यात जर का धमक नसती, पोटेन्शियल नसतं तर मी तुला फोर्सच केला नसतं रे. मला माहिती आहे तू खुश नाहीयेस, तुझी घुसमट होतीये. खरं सांग, तुझी महत्वाकांक्षा आहे की नाही स्वतःचा बिझनेस उभा करण्याची? खरं सांग बाळ. नुसती इच्छा असून काय उपयोग? सत्य परिस्थिती काय आहे? त्याच परिस्थितीच्या समोर तू गुडघे टेकू नयेस असं वाटतंय मला. बघू. बघतच राहायला लागणार आहे बहुतेक मला. पूनम, सकाळी तुम्हाला बरंच काय काय बोलून गेलो मी. खरं तर बोलायला नको होतं. नंतर माझं मन मलाच खात राहिलं. सॉरी. ठीक आहे, तुझं टेन्शन मी समजू शकतो. समजू शकता पण मदत नाही करू शकत. चंदू, तुला असं वाटतंय का की माझ्याकडे पैसे आहेत आणि मी तुला देत नाही? तुमच्याकडून गेल्यानंतर बऱ्याच जणांचे उंबरे घासले मी. कुठंच काही जमलं नाही. मला सुचतच नाहीये काय करायचं ते. तुम्ही बाळकाकाला विचारून बघा ना, त्याच्याकडे असतील पैसे. तू स्वतःच का नाही बोलत? माझ्याबद्दल त्याच्या मनामध्ये अडी आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे मला मदत करायचीच नाही अशी शपथ घेतली आहे तुम्ही. चंदू, मुस्काट फोडेन तुझं मी. आयुष्यभर दुसरं केलंय काय तुम्ही बाबा? चंदू, मला माहितीये तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी पूर्वग्रह आहे आणि ते डोक्यात धरून तू माझ्याशी वाद घालतोस. वाद कोण घालतंय बाबा? तुमच्याशी वाद घालून काय उपयोग आहे? काय कसला वाद चाललाय? नाही, काय नाही. तू कुठे बाहेर चाललास? माझी एक मीटिंग आहे आत्ता. हां, एक प्रेझेंटेशन आहे. मी आलोच. थांबा दे. काय झालं? चल, जाता जाता सोडतो मी तुला. तू निघतोयस? काय करू मग थांबून? काय?